नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या आणि मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. मी कुठे चालली आहे? आमच्या मैत्रिणींचा गेट टुगेदर आहे, सो मी तिकडे चालली आहे. माझ्यापेक्षा सखी इतकी जास्त एक्साइटेड आहे ना की मम्मा चल. ते बघा, आम्ही कुठेही निघायचं म्हटलं ना आम्ही सायकलवर जाऊन बसतो. तर मी भक्तीकडे चालली आहे. आमचं गेट टुगेदर आहे. आज सकाळपासून मी जास्त काही शूट नाही केलं आहे. आज संध्याकाळी स्वयंपाकाचा पण ताण नाही, कारण बिल्डिंगमध्ये महाप्रसाद आहे. तर म्हटलं आजचा दिवस योग्य आहे, कारण दिवस म्हणजे लेट जरी आला तरी काही इश्यू नाही आहे. तर आम्ही निघालो आहे. सखीचं पण छान छान आवडलं आहे. निखिल इज व्हेरी हॅपी की त्याचाच काम होणार आहे. आम्ही दोघी घरी नाही आहे म्हणून, आणि आम्ही तर मजाच करणार आहे भेटल्यानंतर. तसं आज निखिल नाराज आहे, कारण आज 5 तारीख आहे. आजपासून मी घरची राणी आहे. चलो स्टे ट्यून्ड. व्हॉट रॉंग? जेव्हा मंथ एंड असतो, ज्याचं पेमेंट होतं ना, हा राजा माणूस असतो. 5 तारखेनंतर मी राणी होते. सब EMI जाते आज. जसं आहे तसंच. पण आम्ही निघतो. आम्ही कॅबने चाललो आहे. आम्हाला काही निखिल सोडवायला येत नाही, कारण त्याला खरंच काम आहे, त्याचे कॉल्स आहे आणि सखी येणार नाही वरती. तर आम्ही निघतोय आता. हाय, कोणाकडे चाललोय आपण? मनू आणि भक्ती मावशी. कोण? मावशी. हा, तर आम्ही निघालोय. सखी थोडी चिडचिड करत होती लिफ्टमध्ये, कारण निखिल नाही आला. पण गाडीत बसल्यावर तिला चिल वाटलं, कारण की तिला असं वाटतं, तिला फक्त एवढं काही गेलं देणं नाही, फक्त गाडीत बसवून कुठेतरी न्या. हो ना, भूर जायचं ना. तू हाय नाही केलं सगळ्यांना? हाय कर एकदा. नाही, तिला आजूबाजूच बघायचं आहे. माझ्यापासून भक्तीचं घर हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, सो आम्ही लवकर पोहोचू. शुभांगी नाहीये, बट दुपारी ती येण्याचा ट्राय करणार आहे. पल्लवी आहे मात्र. तर बघूया आज काय मजा मस्ती करतोय, कसा दिवस जातोय. सो स्टे ट्यून्ड. तर हे दादा आहे ज्यांच्या कॅबमध्ये मी आता चालली आहे, आणि ते बाहेरच्या पण बुकिंग घेतात. कुठल्या घेतात? मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली. तुम्ही त्यांचा नंबर देते खाली डिस्क्रिप्शन मध्ये, आणि स्क्रीनवर पण पोस्ट करते. तर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं नाव काय दादा? सुनील. सुनील. ठीक आहे, मी खाली नंबर देते तुम्हाला त्यांचा. हॅलो, हाय हाय. मला घरात या आधी. पल्लवी दारू करते. हाय. बाप, मागच्याच बायका म्हणे भेटलं तर एन्जॉय करा, सगळ्यांच्या हातात फोन. अगदी अचानक भयानक असा आमचा प्लॅन ठरलेला होता. पल्लवीने घर बघितलेलं नव्हतं, ती वास्तुशांतीला नव्हती, म्हणून भक्ती तिला घर दाखवत होती. आणि ही रूम तर माझी पण फेवरेट आहे. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, भविष्यात जेव्हा कधी मी सखीची रूम तयार करेल ना, तेव्हा अशा कलर कॉम्बिनेशनच्या किंवा असा डिझाईनचा मी नक्की डोक्यात ठेवेल, कारण की इतकं कूल वाटतं, इतकी मोकळी जागा आहे. मी काय पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही, भक्ती तुम्हाला लवकरच हाऊस टूर देईल. पण एकदम मस्त होतं हे. आणि एवढ्या सगळ्या गर्दीत मनूची जी रुसवाफुवी चालू होती ना, ती पण तुम्ही पुढे बघा. तिला काय झालंय तिकडे? का बर? तिला काही थोडं झालं ना, अशी तन करत जाते. असं तिने केलं ना, तू लक्ष नको देऊ तिच्याकडे, कारण हे रुसणं ना मुलांचं खूप महागात पडतं नंतर. सखी जा ना मनूकडे. रुसणं माहितच नाही पाहिजे. पियाला आतापर्यंत बऱ्यापैकी रुसणं माहित नाहीये. ती रडून घेईल, पण असं रुसून नाही बसत. मनू हाय कर, हाय कर, हाय. गेली मनू रुसायला परत. त्यानंतर ना आमचा छान चहा पाणी वगैरे झाला. तर मी काही चहा वगैरे घेत नाही, बट मी कंपनी द्यायला असते. एवढ्या सगळ्या गर्दीत माझ्या सखीचं जे काही लक्ष होतं ना, ते पिकूकडे होतं. कारण तो गेला तेव्हा, आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तो झोपलेला होता. त्याच्यामुळे तिला असं झालं होतं की तो कधी उठतो, कधी खेळतो. फायनली तो उठला, आणि त्याला असं झालं की आपल्या घरात ही कोण लोक घुसली आहेत आणि भक्ती कुठे आहे. मनूचं जेवण चालू आहे आणि पिकूला असं झालं की आपल्या घरात कोण घुसलेत हे लोक. त्याच्यामुळे तो कंटिन्यू आमच्यावर ओरडतोय. आणि माझ्या सखीला असं झालंय की पिकू कधी घरात येईल. कोण आहे सखी? हाय. ये कर त्याला. ये, आम्हाला एवढे कुतू आवडतात. आणि नंतर सखीला असं झालं होतं की भक्ती मावशी कधी पिकूला जेवा देईल. ती कंटिन्यू तिच्या मागे मागे फिरत होती की दे त्याला जेवायला. काय सांगते सखी तू माऊला? काय द्यायचं बुबूला? जेवा द्यायचा. सांग भक्ती माऊला, सांग. जेवा. तर आमचं असं चालू आहे की पिकूला जेवायला द्यायचंय. उठ. तुला सांगितलं तिला इतका आनंद होतो ना. ये. शकी. हा, त्याला सांगते ती मी सखी म्हणून.
अगं बाहेर पक्षी पण येतात ना, त्यांना पण सांगते. सखी पियाला घेऊन जा, पियाला सांग. जर दीदीला म्हणा चल चल. पिया घाबरते. सखी त्याचं नाव पिकू आहे, पिकू. आम्हाला ना बुबू म्हणजे जेनी माहितीये. हा तसं चालतं. दे तिला आता, ती भक्तीच्या सारखं मागे लागेल की त्याला जेवायला दे. जेवा. अगं जा, नाही येणार तो, ते थोडं. भक्ती ही आहे बर का मागे सखी. उघड ना. नंतर शुभांगी पण आली. युगच्या तब्येतीमुळे तिचं हो नाही चालू होतं, पण युगला बरं वाटलं त्याच्यामुळे ती आली. आणि इथे आल्यानंतर युग पण असा एकदम मिक्स होऊन गेला, म्हणजे वाटलाच नाही की त्याची तब्येत बरी नव्हती. त्याला पण छान वाटलं आणि आम्हालाही छान वाटलं. त्यानंतर मेन कार्यक्रम करायला घेतला जेवायचा. लास्ट टाइम बिर्याणी होती, यावेळेस म्हटलं होतं बिग नो, घरचं काहीतरी खाऊयात. तरी पण भक्तीने बाहेरून भाज्या मागवल्या. आमचे जेवणं झाले ना तेव्हा या चिल्लर पार्टीची पण जेवणं झाले होते. मनूकडे फोन होता, तिला तो बऱ्यापैकी हँडल करता येत होता. तर युग आणि सखीचं असं चालू होतं की काय बघतंय तू, इतकं. सखीचं तर एवढं केविलवाने प्रयत्न चालू होते डोकून बघायचे, कारण तिला त्यातलं काहीच कळत नाही आणि आई देत नाही हे तिला माहीत होतं. त्याच्यामुळे असं डोकून बघणं खूप सारं चालू होतं. ते झाल्यानंतर सखीचा साईडला पोटोबा पण बऱ्यापैकी चालू होता. मुळात नाही, ह्या तिघांनी आम्हाला अजिबात त्रास दिला नाही. आम्ही छान गप्पा वगैरे मारला आणि पिया तर मोठी, त्याच्यामुळे पियाचा तसा काही इश्यूज नव्हता. आणि मेन तर असं झालं, जेव्हा केक आला ना त्यानंतर यांची रिॲक्शन अशी होती की म्हणजे यांना कसं कळतं की त्या बॉक्समध्ये काहीतरी खायचंच आहे. सगळे तिच्या मागे होते. हे बघ ना कसे पळाले, जसे यांनी कधी केक पाहिला नाहीये. यांना काय बॉक्स कळतो या तिघा चिल्ल्यांना. कसे उभे ते केक साठी. तुला सांगते ना सगळी आता चॉकलेटी कलर माहिती केक म्हणजे. दे. काय सखी त्याच्यात काय आहे? केक. मनूला पण केक कळतो ना. सखी केकचं हे करशील तू. शुभांगी पण काम करते. बर्थडे कोणाचा आहे? माझी लेक तर बघा. हे बघ म्हणून. नंतर ना आम्ही भक्तीचा छान छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला. मैत्रिणींमध्ये बर्थडे सेलिब्रेट करणं आणि फॅमिलीमध्ये बर्थडे सेलिब्रेट करणं खूप वेगवेगळ्या प्रकारे. सो आम्ही खूप एन्जॉय करत होतो आणि आमच्यापेक्षा चिल्लर पार्टी तर जरा अतिच एन्जॉय करत होती. आणि माझ्या लेकीला हे कळलंय की जो केक कापतो त्याच्या मांडीवर बसलं की केक मिळतो. काल आम्ही काकाच्या बर्थडेला पण सेम केलं होतं, आज भक्ती मावशीच्या बर्थडेला पण अगदी सेम केलं. छान गोडधोड खाऊन पिऊन झालं होतं, बट आईस्क्रीम शिवाय दिवसाचा शेवट नसतो, तर म्हटलं आईस्क्रीम पण खाऊयात. माझा चॉकलेट कोण आहे? मी डाएटवर नाहीये आजच्या दिवस. आणि कोणी विचारू पण नका कमेंट सेक्शन मध्ये. ते बघा तिकडे आमच्या लेकी बघा. नंतर ना आम्ही तुळशीबागेतनं त्या दिवशी ज्या काही साड्या आणल्या होत्या ना त्या आम्ही शुभांगीला आणि पल्लवीला दाखवत होतो की आम्हाला अशा छान मिळाल्या साड्या. पल्लवीची अजिबात निघायची इच्छा नाहीये, बट तिला जावं लागतंय. तिला काय घेणार तेच म्हणणं अलेक्सा लाव. भक्ती एवढी श्रीमंत आहे प्रॉडक्टच्या बाबतीत की आम्ही इतकी लुटमार केली तिच्याकडे की बास कधी. तिने ठेवून दिलेला माल येतो. आलं तेव्हा घर इतकं स्वच्छ होतं भक्तीचं आणि आम्ही काही जायचं नाव घेईना. मनूने, युगने आणि सखीने मिळून आता भिंत गुलाबी केली असती, पण ती थोडक्यात राहिली आहे. सखीने आधीच बघितलं ना घरात तुझा काय अवतार केलाय घराचा, अजून आवडतील. तिला खूप आवडतं. ती आमची आंटी आली का झाडून येऊन देते, सूप नेऊन देते. त्यांना चालू काय काय सगळं चेक करू दे मला डिटेल मध्ये. त्यानंतर अभिजित पण आले होते. निखिल मला घ्यायला आला होता. त्यांची अशी बऱ्याच वेळेस भेट झाली आहेत, बट अशा बसून गप्पा वगैरे मारल्या नाही. मग आज त्यांनी पण थोड्याफार गप्पा मारल्या. शुभांगीची पण कॅब बुक होत नव्हती आणि म्हटलं चला शुभांगीला म्हटलं तुला पण सोडून देतो, कारण रोहित पण भेटेल, पण तो काही भेटला नाही. तिला असं वाटतंय तुला पण घेऊन चालली आहेस. टाटा कर युगला. बाय. परत भेटू सांग. बाय. ए हळू जा. हो चल बाय. तर आम्ही खूप छान मजा केली आज दिवसभर. तुम्ही ब्लॉगमध्ये याआधी पण बघितलंच असेल. आमची खूप काही जुनी ओळख नाही आहे. आम्ही हार्डली 2-3 महिन्यापासून एकमेकींना ओळखतो, बट खूप छान बॉन्ड तयार झाला आहे. त्यानिमित्ताने आम्ही पण बाहेर पडायला लागलो. निखिलचं पण असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यासोबत बाहेर पडायची, तू जाते मैत्रिणींमध्ये तर मला बरं वाटतं. ते तर आहेच, गेल्या आल्याशिवाय काही मजा नाही.
सखी इतकी दमली आहे, सखीने इतकी मस्ती केली आहे की ती आज गाडीत ते युगला टाटा केले आम्ही लगेच झोपून गेलोय. आणि मला नाही वाटत ती सकाळपर्यंत उठेल, कारण तिने पोटभर खाल्लाय आज दिवसभर, त्याच्यामुळे तिला ती पण काही चिंता नाही माझी. आमच्यासाठी महाप्रसाद आहे जो मला प्रचंड आवडतो. आमचं चालू तर बाहेर जाता जाता खाऊयात, पण म्हटलं नाही यार, भंडाऱ्यातली खिचडी काय कॉम्प्रोमाइज नाही करू शकत नाही आपण, म्हणून आम्ही घरी चाललोय. आणि मग तिथे गेल्यावर बघूयात काय काय होतं ते. कट टू डायरेक्ट रात्र. घरी आल्यानंतर छान असा महाप्रसाद मी एन्जॉय केला. सखी आहे ना, वरती येईपर्यंत लिफ्टमध्येच उठून गेलेली होती. तिला बरोबर खाली आलेला आवाज वगैरे झाले, मग ती उठली. मला वाटलं होतं उठणार नाही, कारण दिवसभर ती प्रचंड खेळलेली होती, दिवसभर ती झोपलेही नव्हती. तिचा फोटोबा पण बऱ्यापैकी झालेला होता. बट ती उठली आणि मग तिला म्हटलं चल बाप्पाला भेटूया, कारण आज संध्याकाळच्या आरतीला आम्ही नव्हतो, तर मी बाप्पाचं दर्शन घ्यायला गेली. तिला म्हटलं सखी उद्या बाप्पा त्यांच्या मम्माकडे जाणार आहे, पाठवायचं का त्यांना? तर ती नको मम्मा नको. तर उद्या ती कशी रिॲक्ट करते माहीत नाही. आम्हाला अजून विसर्जनाचं इथली काही आयडिया नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज आहे की घरीच बाप्पांचं विसर्जन करायचं की बाहेर जायचं. पण ठरवूयात जे काही आहे ते. आता रात्रीचे 12 वगैरे वाजला. ॲक्च्युली ना आम्ही फर्स्ट म्हणजे जेव्हा आलो तेव्हा महाप्रसाद संपलेला होता. मग निखिलचं असं झालं की मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो, म्हणजे शिरा होता बट राईस त्यांनी परत करायला टाकला होता, कारण आज खूप जास्त लोक होते, जो संपून गेलेला होता. मग निखिलला म्हटलं बघ तुला काय खायचं आहे, तर तो त्याच्यासाठी बाहेरून काहीतरी आणायला गेला, पण तो येईपर्यंत दुसरा भात शिजलेला होता. मग तो मला घेऊन आला. मग ओके म्हटलं, मला जे हवं होतं ते मिळालं, कारण मला भंडाऱ्यातली खिचडी मसाले भात काय म्हणाल तुम्ही, ते प्रचंड आवडतं. आणि आज दिवसभर पण बऱ्यापैकी जेवण झालं होतं. आज नो डाएट, नथिंग. मी आज आईस्क्रीमही खाल्लंय, केकही खाल्लाय, भरपूर अशा पोट भरून गप्पा मारल्या आहेत. नवऱ्यांचं आम्ही शब्दभरही कुठलेलं नाही आहे, कारण आज आम्ही आमच्याच धुंदीत होतो आणि आम्ही खरंच खूप मजा मस्ती केलेली आहे. उद्याचा दिवस माहीत नाही, थोडा इमोशनल पण असणार आहे, कारण पहिल्याच वर्षी बाप्पा घरी होते आणि मी आत्ताच त्यांच्या मूर्तीकडे बघत होती, तर मला असं झालं होतं की नाही उद्यापासून ही मूर्ती इथे नसणार आहे. पण ठीक आहे, नाही म्हणजे मी एकदा एका पॉईंटला विचार पण केला होता की निखिलला म्हटलं ठेवूयात का आपण घरात, पण निखिल बोलला आपल्याकडनं पाळलं जातं नाही जात, सो इट्स बेटर की आपण विसर्जन करूया, आपलं पहिलंच वर्ष आहे आणि आय थिंक ठेवत पण नाही ते. म्हटलं ठीक आहे. निखिल तू होणार आहेस इमोशनल? नाही, बट तुला वाईट तर वाटेल ना, तू आता सकाळ संध्याकाळ अशी आरती कधीच, आय डोंट थिंक तू आरती केलेली असेल याच्या आधी पण अशी कधी. नो रिॲक्शन. तेवढं होईल ना, असं सकाळ संध्याकाळचं रुटीन छान सेट झालेलं होतं बाप्पांमुळे. लवकर उठत होतो, लवकर सगळं आवरत होतो. आणि पूर्णाचा स्वयंपाक तर माझा झालेला आहे, पण उद्या मी मस्त मोदक वगैरे करणार आहे, उकडीचे मोदक, की पहिल्या दिवशी नाही देता आले, मी विकतचे आणले होते, पण उद्या मी माझ्या हाताने करणार आहे छान. ते 12-12:30 झाले आहेत ऑलमोस्ट. आता आराम करते. आज दिवसभर प्रचंड थकवा आलेला आहे, जशी सखी पडली नाही तशी मी माझी काही पडी घेतलेली नाही आहे. तर आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जसं मी तुम्हाला सांगते, इथपर्यंत आलाच आहात तर माझ्यासाठी आणि सखीसाठी छोटा हट्ट बनता आहे. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.